हॅलो मित्रांनो, मी अब्दुल्ला सर आपलं एकदा पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास आणि स्टेट बोर्ड पुस्तकाचा अभ्यास करून मी ही नोट्स बनवलेले आहे। तर याचा परीक्षेत आपल्याला हमखास फायदा होणार। यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न क्रमांक 1, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नव्हता तो काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, प्रागैतिहासिक काळात मानवी जीवन रानटी व भटक्या स्वरूपाचे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवाला लिपी अवगत होती पण ती अस्पष्ट किंवा गूढ प्रकारात होती। या काळाला इतिहास पूर्व काळ असे म्हणतात। नंबरचा प्रश्न आहे, लिखित पुरावा उपलब्ध होता अशा काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात। इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन 14 विश्लेषण ही पद्धत कोणी शोधून काढली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर त्याचं उत्तर येणार FW लिबी आणि 1949 या वर्षी त्यांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? तर उत्क्रांतीची संकल्पना चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कुशल मानवाचा शोध या शास्त्रज्ञाने लावला व त्याला होमो हॅबिलिस असे नाव दिले। शास्त्रज्ञाचे नाव होते लुई लिकी। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये इसवी सन 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूस यांनी मद्रास जवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुग पाषाण मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचे निश्चित झाले। मित्रांनो, यामध्ये आपल्याला वर्ष विचारू शकतात किंवा याचा शोध कोणी लावलेला आहे ते विचारू शकतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुराश्मयुगातील मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे होते आणि कच्ची मांस कंदमुळे असा त्यांचा आहार होता। आपल्याला विचारू शकतात की पुराश्मयुगातील मानवी जीवन कशा स्वरूपाचे होते आणि त्यांचे जीवन कसे होते। यावर जर प्रश्न आला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, शेतीचा शोध मध्याश्मयुगात लागलेला आहे आणि मानव पशुपालन हा याच युगात करू लागला होता। त्यानंतरचा 11 नंबरचा प्रश्न आहे की प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की मेसोपोटेमिया मध्ये उरक, निपूर यासारखी प्राचीन नगरी होती। आता मित्रांनो, यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो की उरक, निपूर यासारखी प्राचीन नगरी कोणत्या संस्कृतीत आढळून येतात? त्यामध्ये आपल्याला 3-4 ऑप्शन देऊ शकतात आणि इजिप्तची संस्कृती, मेसोपोटेमिया, त्यानंतर अशा वेगवेगळी संस्कृतीची नावे देऊ शकतात। आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे त्यातून। नंतरचा प्रश्न आहे, प्रमुख नागरी संस्कृतीमध्ये सुमेरियन, बॅबिलोनियन, ऑसिरियन संस्कृतीचा समावेश होतो। तर हे साऱ्या संस्कृतीचा समावेश मेसोपोटेमिया या संस्कृतीत होतो। त्यानंतरचा 14 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या नदीच्या खोऱ्यात इजिप्तच्या संस्कृती आढळून येते? तर ती आहे नाईल नदी आणि नाईल नदी ही आफ्रिका खंडात आहे। गुगलमध्ये कसा प्रश्न विचारू शकतात की नाईल नदी ही इजिप्तमधून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे, जगातील सर्वात मोठी नदी आहे आणि ही कोणत्या खंडात येते? तर ती आफ्रिका खंडात येते। प्रश्न 15 नंबरचा प्रश्न, इजिप्तच्या संस्कृतीत पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला अवगत होती। यावर प्रश्न विचारला गेला जर आपल्याला तर 3-4 ऑप्शन देतील की पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला कोणत्या संस्कृतीत अवगत होती? तर त्याचं उत्तर येणार इजिप्तची संस्कृती। तर 16 नंबरचा प्रश्न आहे, चीनमधील हो हँग हो नदीच्या खोऱ्यात रिकामी जागा संस्कृतीचा विकास झाला? तर त्याचं उत्तर येणार चीनच्या संस्कृतीचा विकास झालेला आहे। तर 17 नंबरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा पहिला उल्लेख कोणी केलेला आहे आणि कोणत्या वर्षी केलेला आहे असंही विचारू शकतात। तर त्याचं उत्तर येणार चार्ल्स मेसन आणि 1826 मध्ये त्यांनी पहिला उल्लेख केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीतून उत्खननातून शोध लावलेला आहे, म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे, मोहेंजोदडोचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी लावलेला आहे आणि जर वर्ष आपल्याला विचारला तर 1922 या साली त्यांनी शोध लावलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीची मूळ मुद्रा
प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेले होते. यावर प्रश्न विचारतात की हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या दगडापासून बनवलेल्या आहेत, त्याचं याचं उत्तर येणार स्टिएटाईट. त्यानंतरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि कालिबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत गहू, सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके घेतली जात. प्रश्न यावर असा विचारतात की गहू, सातू ही मुख्य पिके कोणत्या संस्कृतीत घेतले जात होतं, तर याचं उत्तर येणार सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती. त्यानंतरचा प्रश्न आहे 23 नंबरचा प्रश्न, सारंगी हे प्राचीन तंतुवाद्य त्याचबरोबर खुळखुळे, बासरी, ढोल इत्यादी वाद्य कोणत्या संस्कृतीत आढळून येत असत, तर उत्तर येणार हडप्पा संस्कृती किंवा त्याला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. जे सिंधू संस्कृतीतील लोथल आहे येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली होती आणि लोथल हे गुजरात राज्यात आहे. तर वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर वेद हे भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते आणि वेदांची निर्मिती ही ऋषींनी केलेली आहे. जर प्रश्न विचारला गेला की भारतातील सर्वात प्राचीन साहित्य कोणते मानले जाते, म्हणजेच कोणते आहे, तर ते आहे वेद. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती, तर वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. त्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे 4 वेद होय. सर्वात प्राचीन वेद म्हणजे ऋग्वेद होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, 4 वेदांचे जे ग्रंथ आहेत त्यांना संहिता म्हणतात आणि म्हणजेच वेदांना काय म्हटले जाते, संहिता असे म्हटले जाते. यावर जोड्या लावा जर प्रश्न आला तर त्यावर आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऋग्वेद म्हणजे काय, ऋग्वेद म्हणजे आहे ऋषींनी बनवलेले वेद म्हणजेच ऋग्वेद. आणि यजुर्वेद म्हणजे काय आहे की यज्ञाविषयी माहिती देणारा वेद म्हणजे यजुर्वेद. आता बघा, यजुर्वेद, ऋग्वेद जे 4 वेद आहे यावर जास्तीत जास्त जोड्या लावा, यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून कोणत्या वेदापासून आपल्याला कोणती माहिती मिळते हे आपण लक्षात असणे अतिशय गरजेचे आहे. त्यानंतर भारतीय संगीत निर्मितीमध्ये सामवेदाचा मुख्य वाटा आहे. म्हणजेच जे सामवेद आहे त्यातून संगीत निर्मिती होत असते असं आपण समजून चला. म्हणजेच एक शॉर्ट ट्रिक आपण समजण्यासाठी की संगीत म्हणजे सामवेद. त्यानंतरचा प्रश्न आहे, औषधी वनस्पतींची माहिती अथर्ववेदात दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, यज्ञामध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगणारे ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेले चिंतन अरण्यके या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यू सारख्या गहन प्रश्नावर उपनिषदांमध्ये चर्चा केली जाते. नंतरचा प्रश्न आहे 37 नंबरचा प्रश्न, वैदिक काळातील कुटुंब पद्धती पितृसद्धाक कुटुंब पद्धती होती आणि प्रमुखास म्हणजे गृहप्रमुखास गृहपती असे म्हणत. बघा, वैदिक काळातील जे अधिकारी आणि कार्य होते ते कोणकोणते होते, तर ग्रामणी म्हणजे गावाचा प्रमुख अधिकारी होता आणि ग्रामवादी म्हणजे याचे कार्य होते न्यायनिवाडा करणे. त्यानंतर विषपती, विष या संस्थेचा प्रमुख होता आणि भागदूत म्हणजेच त्याचे कार्य होते कर गोळा करणे. यावर हे जोड्या लावा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे 38 नंबरचा प्रश्न, लोकमुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचा उल्लेख कोणत्या काळात दिसून येतो, तो अशा विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक काळात दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, वेद काळात निष्क नावाचा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. त्यानंतर वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही प्रमुख वाद्य कोणत्या काळात होती, तर ही प्रमुख वाद्य वैदिक काळात होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, जैन धर्मातील पहिले तीर्थकार ऋषभदेव हे होते आणि 23वे तीर्थकार पार्श्वनाथ होते आणि 24वे तीर्थकार वर्धमान महावीर होते. आता यावर कसा प्रश्न विचारतात, यावर जोड्या लावा, यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, अहिंसा परमो धर्म हे ब्रीदवाक्य कोणत्या धर्माचे आहे, तर ही जैन धर्माचे ब्रीदवाक्य आहे.
त्यानंतर वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव त्रिशला व वडिलांचे नाव सिद्धार्थ होते आणि ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी 12.5 वर्षे तपश्चर्या करून केवळ आणि विशुद्ध स्वरूपाचे ज्ञान त्यांनी प्राप्त केलेले होते. त्यानंतर लोकांना धर्म समजावा म्हणून जैन धर्मात अर्धमागधी या भाषेचा वापर केलेला दिसून येतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या सभा होत त्याला समवसरण असे म्हणत. नंतरचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध ही बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि धर्माची शिकवण मुख्यतः पाली भाषेतून त्यांनी दिलेली आहे. यावर जोड्या लावावर प्रश्न विचारू शकतात की जैन धर्माची भाषा कोणती होती आणि बौद्ध धर्माची भाषा कोणती होती. तर बौद्ध धर्माची पाली आणि जैन धर्माची अर्धमागधी. त्यानंतरचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. वडील शुद्धोधन शाक्य गणराज्याचे होते. आणि यावर जर असा प्रश्न विचारला की गौतम बुद्ध कोणत्या गणराज्याचे होते, तर गौतम बुद्ध ही शाक्य गणराज्याचे होते. बिहारमधील गया शहरापासून जवळच उरवेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती. तर पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असे म्हणतात, तर उरवेला या स्थानाला या ठिकाणाला बोधगया असे म्हणतात. प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसी जोडी सारनाथ इथे दिले होते आणि गौतम बुद्ध यांनी धम्मचक्र प्रवर्तन नंतर धम्माचा उपदेश करण्यासाठी 45 वर्षे चारिका केली होती. मित्रांनो, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. हे सारे प्रश्न आपण नोट्समध्ये लिहून ठेवा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.